जय महाराष्ट्र। अगदी छोट्याशा नोटीसवर आपण सर्व जर इथे आलात त्याबद्दल सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकारांचे मनपूर्वक आभार। आजची ही प्रेस कॉन्फरन्स विशेषतः 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि मतदारांनी संपूर्ण राज्यातील महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय। विशेषतः लाडक्या बहिणींनी खूप मोठी किमया केली आणि म्हणून या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सासवडला येत आहेत। याच दिवशी काही घोषणा देखील ते करतील। हवेलीच्या संदर्भातल्या काही विशेष कार्यक्रम विशेष प्रकल्प या बाबतीमध्ये त्याचप्रमाणे पुरंदरमधील रखडलेले प्रकल्प आणि काही नवीन प्रकल्प या बाबतीत देखील लोकांशी ते संवाद करतील। त्यामुळे उत्स्फूर्तपणे आपल्या माध्यमातून मी पुरंदर हवेलीच्या जनतेला विशेषतः लाडक्या बहिणींना आवाहन करतो की आपण आपले हे मोठे भाऊ आपले लाडके भाऊ भेटण्यासाठी इथे एकनाथराव शिंदे येत आहेत। मोठ्या संख्येने आपण यावं। कुठच्याही प्रकारची हिळसांड होणार नाही महिलांची याची काळजी संपूर्ण कार्यकर्ते आणि मी स्वतः घेणार आहे। त्यामुळे राजकीय म्हणण्यापेक्षा वैयक्तिक हार्ट टू हार्ट टच ज्याला म्हणतात अशा प्रकारचा हा कौटुंबिक मेळावा होणार आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी यावं, तरुणांनी यावं अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो। आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला आणखी एक महत्त्वाचा विषय आहे। गावागावामध्ये आपण पाहिलं असेल की आज तरुणांची लग्न होणं खूप मुश्किल झाले आणि म्हणून एप्रिल मेच्या दरम्यान लग्न सोहळा सामुदायिक विवाह सोहळा जो नेहमी होत असतो विजय शिवतारे मंत्रिमंडळाचा तो यावर्षी मोठ्या प्रमाणात मी करणार आहे आणि म्हणजे कोणाला खर्चिक बाब होऊ नये आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी कम्युनिकेशन गॅप होत आहे। म्हणजे एखाद्या ठिकाणी मुलगी 28 वर्षाची आहे, चांगली मुलगी आहे पण तिला चांगला मुलगा मिळत नाही आणि म्हणून पुरंदर तालुक्यापुरते मर्यादित अशा प्रकारचे वधूवर सूचक मेळावे करावे जेणेकरून पालकांचं काय एखादी मुलगी खूप सुंदर आहे, चांगली आहे, शिकलेली आहे पण गरीब घरची आहे तर तिच्या घरचे लोक थोडेसे एखाद्या चांगल्या मुलाला मागणी करण्यासाठी धजावत नसतात। एक माध्यम विजय शिवतारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून असं करणे की ज्याच्या माध्यमातून पालकत्व आपण घेतली आणि त्या मुलामुलींचे विवाह देखील एकत्रित करून मेळावे घेऊन करणे अशा प्रकारची योजना मेळाव्याच्या अगोदर कमीत कमी 2 अशा प्रकारचे वधूवर सूचक मेळावे हे देखील सासवडला आम्ही घेणार आहोत आणि ज्याच्या माध्यमातून लोकांना त्याची मदत होईल। तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पाहिलं असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक आपल्याकडे पारवी करून एक हॉटेलियर होते आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्महत्या करत असताना 1 तास अगोदर आत्महत्या मी का करतोय आणि किती पैसे मी व्याजाचे भरून सुद्धा माझ्यावर किती आज प्रेशर आहे अशा प्रकारचं संपूर्ण स्टेटमेंट देऊन ते विष प्राशन करतात। नशिबाने ते वाचले पण त्यांनी एका विषयाला चांगल्या प्रकारचं तोंड फुटलं गेलं। पुरंदरमध्ये काही ठराविक लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारकीचा मोठा धंदा केला जातो आणि त्याच्यामधून तुम्ही धंदा करा 1%, 1.5%, 2%, 20-30% अशा प्रकारचं व्याज लावून लोकांचे जे रक्त पिण्याचं काम होत होतं त्याला ती वाचा कुठले बऱ्याच केसेस झालेले आहेत, अजून काही केसेस होत आहेत। त्याच्यामध्ये माझ्या लक्षात असं आलंय की बऱ्याच लोकांच्या जमिनी फिरवून घेतलेल्या आहेत की 1 कोटी जमिनीची किंमत आहे, त्याने 50 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे, ते 20%ने 10%ने कर्ज आहे, 1 कोटीची RR व्हॅल्यू रिडेक्टर व्हॅल्यू किती आहे तेवढे सगळे पैसे त्याला दिले, 50 लाख रुपये दुसऱ्या मित्राच्या नावावर ते परत घेतले गेले
पण दाखवताना ती पूर्ण जमिनीची व्हॅल्यू दाखवली आणि खरेदी केलेली. अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर येत आहेत. तर आता ती देखील मोहीम आम्ही सुरू केली की कोण कोण सावकार मोठे आहेत ते सगळ्यांना माहीत आहे. अशा सावकारांच्या नावावर, त्यांच्या कुटुंबाच्या नावावर असणाऱ्या जमिनी, या जमिनींचे सातबारे आणि फेरफार काढून संबंधित लोकांना बोलावून, काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. मी आपल्या माध्यमातून आणखी एक आवाहन करतो की अशा प्रकारे ज्यांची फसवणूक झाली, म्हणजे एक केस तर राणे, जवळार्जुनची केस, राणे नावाच्या ग्रस्ताची आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याने व्याज भरलं, मुद्दल भरलं आणि जमीन फिरवून देत नव्हते, जमीन सुद्धा खाऊन टाकली. तेव्हा त्याने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना ते लिहून ठेवलं की इतर कोणाशी होऊ नये, परंतु ती केस तत्कालीन जे काही लोक होते त्यांनी ती दाबून टाकली. अशा प्रकारची केस पुन्हा होऊ नये. मस्केची केस, आपला मस्कू झेंडे सरपंच दिव्याची, ती केस देखील दाबली गेली होती. आणि म्हणून जनतेला, पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना आव्हान आहे, ज्यांची अशी पिळवणूक झाली त्या सगळ्यांनी माझ्याकडे यायचे. पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना थोडीशी भीती वाटते की पोलीसच त्यांना इन्फॉर्म करतील, मग अडचणी होतील. त्यामुळे माझ्याकडे येते या अशा झालेल्या केसेस मिळाल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करून मग माझ्या माध्यमातून त्या पोलीस स्टेशनला दिल्या जातील. हा ड्राईव्हच घेतला गेलाय. आणि गोरगरीब शेतकऱ्यांना इतकी वर्ष पिळलाय तुम्ही, एकदाची ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली पाहिजे अशा प्रकारचं आहे. आणि कर्जमुक्तीबरोबर सावकार सुद्धा अशा प्रकारे पैसे कमवून जे झाले त्यांचे पैसे डुबले पाहिजेत, जेणेकरून ते परत 10-20% देता आले पाहिजेत कोणाला. आणि म्हणून ही गोष्ट करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या दारात कोणाच्या जावं लागलं नाही पाहिजे, याच्यासाठी काही व्यूहरचना आम्ही केली. आणि काही बँका, काही पतपेढ्या सासवडमध्ये मुद्दाम आपण आणखी त्यांना इन्व्हिटेशन केलेलं आहे. बहुतेक एवढ्या 15 दिवसामध्ये एक मोठी कोऑपरेटिव्ह बँक देखील इथे ओपन होईल, जेणेकरून लोकांना त्याच्यातून फायदे होतील. तिसरा महत्वाचे जे मुद्दे आहेत ते पाण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्या दिवशी ऑर्डर्स आपल्या झालेल्या आहेत. सासवड आणि जेजुरी या दोन्ही पाणी पुरवठा 143 कोटीची सासवडची पाणी पुरवठा योजना आणि त्याचबरोबरीने 78 कोटीची जेजुरीची पाणी पुरवठा योजना या देखील त्या दिवशी ते जाहीर करतील. प्रोसेस, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सासवडची गटर योजना जी होती त्या काळातली, परंतु ती सगळी रखडलेली आहे. तिला नवीन लागणारे पैसे ते मुख्यमंत्री महोदयांना काल मी पत्र दिले. कदाचित ते त्या दिवशी ही गटर योजना कोणी काय केलं, कोणी फ्रॉड झाला, कोणी काय केलं, कॉन्ट्रॅक्टरने काय केलं याच्यामध्ये न जाता जी झालेली आहे ती पुढे पूर्ण करून लोकांना कसा रिलीफ देता येईल या बाबतीमध्ये सुद्धा जी पत्र दिलेली आहेत त्याच्यावर सुद्धा त्या सभेमध्ये ते जाहीर करतील. जेजुरीचा जो आराखडा आहे 346 कोटीचं, त्यातले 109 कोटी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मिळाले. कामं जोरात सुरू आहेत. पुढच्या आर्थिक वर्षासाठी या अर्थसंकल्पामध्ये जेजुरी विकास आराखड्यासाठी 100 कोटीची तरतूद करावी असं पत्र मी तिघांना दिलं. मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांना दिले, एकनाथराव शिंदे दिले आणि अजितदादांना सुद्धा दिला. तर तो देखील महत्वाचा निर्णय त्या दिवशी ते सांगतील. खाली आणखी एक महत्वाची गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती म्हणजे थेऊर फाट्यावरून वडकीमध्ये येणारा रस्ता जो आहे, 2 नॅशनल हायवेला जोडणारा, सोलापूर नॅशनल हायवे आणि आपला 965 पालखी मार्ग नॅशनल हायवे या जोडणारा अतिशय महत्वाचा असा रस्ता आहे, ज्याचं लँड एक्विजिशन, भूसंपादन झालेलं आहे. 100% पैसे दिले गेले. 1-2 केसेस त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही. तर त्या बाबतीत देखील काल मी पत्र मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना, MSRDC आणि या सगळ्यांना दिलेलं आहे. त्याची सुद्धा कदाचित घोषणा त्या दिवशी होईल की त्या रोडमुळे प्रचंड मोठा फायदा आम्हाला सोलापूर रोडवरून पूर्ण फिरून जे यावं लागते तर त्या वडकीच्या त्या भागातले सगळी मंडळी डायरेक्ट वडकीमध्ये निघून वर येऊ शकतात, बारामतीला जाऊ शकतात. त्यामुळे त्या रोडच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे ते बोललं जाईल. आणि म्हणून जे काही नवीन प्रकल्प आता सगळे ते आता सांगणं योग्य नाही,
त्याच्या बाबतीमध्ये मग ते विमानतळ असेल, गुंजवणी असेल, तुमचे IT पार्क असतील, याच्या बाबतीमध्ये झालेल्या पुढच्या प्रक्रिया या बाबतीत देखील ते माहिती देतील. आणि या सर्व आमच्या मतदारांचा आभार मानत असताना त्यांच्यासाठी कार्यक्षमतेने आम्ही काय करतोय हा संवाद देखील होईल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही सभा होईल. सभेला आम्ही मुद्दाम निमंत्रित म्हणून शिवसेनेचे खासदार, आमदार एकच येतात तर शरद सोनवणे, सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख यांना देखील इथे निमंत्रित केलेले आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची पुणे जिल्ह्यातली शिवसेनेची ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिली आभार यात्रा होईल. आपण सर्वांनी त्या सुद्धा कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू, काल तुम्ही अजितदादांना भेटलाय, काय भेटीचं कारण होतं? राजकीय होतं का? नाही, अजिबात नाही. अजितदादा हे आपले पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री, आणि शेवटी इलेक्शनचा पिरियड असतो तो 2-3 महिन्याचा. नंतर एकत्रितपणे कामच करायचं असते लोकांची हितासाठी. आणि म्हणून काल मुद्दाम संध्याकाळी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी माझी त्यांची बैठक झाली. 20-25 मिनिट चर्चा झाली या सगळ्याच विषयांवर वेगवेगळ्या. आणि जसं की नीरा नदीतलं पाणी करा नदीमध्ये टाकणे, उपलब्ध असणारी पडून असणारी मशिनरी वापरून हा प्रकल्प कसा करता येईल जेणेकरून बारामतीची 29 गावं आणि पुरंदरची नाझऱ्यात फक्त एकदा पाणी येते 10 वर्षात, तर ते 9 वर्ष ते लोक सुद्धा वंचित राहतात कमांड एरियामध्ये. तर या सर्व लोकांना नाझऱ्याच्या कमांडमधली सगळी गावं आणि वरची 5 गावं आणि बारामतीची 29 गावं अशी मिळून ती जी नदी जोड प्रकल्प जो आहे छोटासा 200-300 कोटीत होणार आणि 1-2 वर्षात होणार. कारण सगळं रेडी आहे, स्टॉक रेडी आहे, नाझर धरण रेडी आहे, अनेक पाझर तलाव आपल्याला तयार आहेत. नेरेमधून उचललेले पाणी करेट टाकल्यानंतर मोरगावने बारामतीपर्यंत अनेक कोल्हापूर बंदतीचे बंधारे तयार आहेत. त्यांची डागडुजी केली आणि अख्खी करा नदी जरी भरून ठेवली तरी हजारो विहिरी चार्ज होतील आणि दुष्काळी भागातील लोकांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे. विशेषतः या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा केली, अनेक विषयांनी, बाकीच्याही गोष्टींवर चर्चा केली. खूप सौहार्दपूर्ण अशा वातावरणामध्ये. शेवटी अजितदादा सुद्धा कामाच्या बाबतीतला तगडा माणूस आहे, चांगलं पॉझिटिव्ह काम घेऊन गेलं तर काम करणारा माणूस आहे. आणि म्हणून निश्चितपणे चांगल्याशी ही मतदारसंघ पुणे जिल्हा या संदर्भातलीच ती चर्चा झाली. संदर्भात सुद्धा एक मिनिट पुरंदर उपसाच्या संदर्भात सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली. दुसरा पंप जो 7-8 महिने बंद होता तो दुसरा म्हणजे एक पंप नाही, दुसऱ्या पंपाची सिरीज आहे. म्हणजे दुसरा पंप म्हणजे पूर्ण 4-6 पंप जे होते बंद पडले ते सगळे चालू केले. त्याच्यामुळे मोठा रिलीफ झालाय. मी त्यांना म्हटलं की चिटणीस करून जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याशी बसून आपल्याला स्कोप ऑफ वर्क ते 56 कोटीचं जे काम आपण ऑर्डर केलेले आहे त्याच्यामध्ये सिव्हिल वर्क वगैरे आता महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय ते सगळे पंप रिपेअर करणे, बॅटऱ्या टाकणे, त्याच्यानंतर सक्शन पाईप आहे, 4 जे पंप आहेत त्याचे सक्शन पाईप लोखंडाचे, त्या लोखंडाच्या ऐवजी 1.2 मीटर आणि 300 मिलीमीटरची पाईप, ते स्टेनलेस स्टीलची जर पाईप टाकली तर गंजण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे फ्लो कमी होतोय, तो होणार नाही. त्यामुळे बारीक सारीक अभ्यास करून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या 2 गोष्टींसाठीची चर्चा मी त्यांच्याशी केली. त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून स्कोप सगळा बदलून गेली. जो नाहक जो खर्च आहे तो बाजूला करून जो आवश्यक आहे त्याला करून 3ही पंप चालू झाले तर सगळ्या तालुक्यांमध्ये भरपूर पाणी मिळेल. आतापर्यंत 4 TMC पाणी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 2-2.5-3 TMC पर्यंत गेलो होतो. गेल्या 5 वर्षामध्ये 1.5 ते 2 TMC पाणी, 1.5 TMC सुद्धा पाणी उचललं गेलेलं नाही. त्यामुळे आता टार्गेट असं असेल की दादांशी बोलताना मी हेच केलं, 4 TMC पाणी पूर्ण उचलले. आणि मग त्याच्यामध्ये हे सुद्धा केलं की पुरंदर उपसामध्ये जानाई सिरसाईची जी गाव आहे, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर आणि राजुरी, ही जी 5 गावं आहेत त्या जानाई सिरसाईला पाणी मिळतच नाही. अख्ख्या 4 TMCच्या पाण्याला 400 MCFT पाणी मिळालं गेल्या वर्षी. म्हणजे किती झालं? 10%. त्यामुळे त्या गावांना सुद्धा
पुरंदर उपसामधून 4 टीएमसी पाणी आहे, त्याचा वापर करून त्या गावांना सुद्धा साधारणतः 2000 हेक्टर आहे, त्यांना सुद्धा पाणी द्यावं या बाबतीतली चर्चा झाली. मी सगळ्या अधिकाऱ्यांना तशी पत्र दिले आहेत. इरिगेशन मिनिस्टर असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांना पत्र दिले. आणि म्हणून हा एक महत्वाचा जो भाग आहे की जसा आपण निराकारा जोड प्रकल्प आहे त्याचप्रमाणे पुरंदर उपसामधून ह्या वंचित गावांना पाणी देणे हा देखील एक टार्गेटेड आहे. आणखी एक त्याच्यामध्ये चर्चा झाली, ती देखील चर्चा आणि त्याची पत्र अधिकृत दिली, ती पत्रच तुम्हाला मी देतो की पुरंदर उपसा योजनेची जी तळी बघतो आपण 2-2, 3-3 किलोमीटरवरून पाणी सोडतो आणि पाणी बरंच वाया जाते. जेवढे सगळे पाझर तलाव आहेत सगळे आता सिस्टम अशी डेव्हलप झाले की पाझर तलावातून शेतकरी पाणी उपसतोय आणि बागायत करतोय. त्या पाझर तलावाच्या तोंडाशी पाणी देणे, पाईपलाईन तिथपर्यंत करणे म्हणजे जेणेकरून पाणी अजिबात वाया जाणार नाही. आता एका ठिकाणी 5 MCFT पाणी पाहिजे, 5 MCFTचे पैसे भरले पण सगळं झिरपून पाणी 2.5 MCFT सुद्धा वाया जाते. दुसऱ्या काही ठिकाणी असं आहे की एक तलाव खाली आणि वर तलाव 2 आहे, मग वरच्या तलावाचे लोक पैसे भरतच नाहीत, खालच्या तलावाचे लोक पैसे भरतात, आपोआप वरचे तलाव भरून खाली येते, त्यावेळेला फुकट पाणी वापरते. तर त्या बाबतीत सुद्धा निर्णय घेतलेले आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक तलावाच्या तोंडाशी पाईप जर असेल तर जो पैसे भरेल त्याला पाणी मिळेल. चौथी एक आणखी गोष्ट याच्यामध्ये जी त्यांच्याही कानावर मी टाकली की मेन लाईनला अनेक लोकांनी भोकं पाडून लाईन जॉईन केली. ठीक आहे, शेतकरी आपलेच आहेत, काय हरकत नाही. त्या काळात मी देखील काही लाईन्स अधिकृत दिलेले होते. पण त्याच्यामुळे होत आहे काय की पुढे पाणी समजा माळशिरसला चाललेलं आहे, पाठीमागे जर लोकांनी भोकं पडलेली डायरेक्ट पाईपलाईनला जोडलेली आहे, त्याच्यामुळे आपोआप ते वॉल उघडले की पाणी चोरी होते आणि पुढे पाणी जात नाही. आणि म्हणून जिथे जिथे आता इलिगल कनेक्शन्स आहेत काय ती सगळी द्यायची, पण एक हेडर बनवायचा. एकाच ठिकाणी समजा इथे 25 कनेक्शन असतील तर 12 इंचाची लाईन मोठ्या पाईपला जोडायची, त्याला लागून 12 इंचाचा मोठा एक पाईप 10 फूट असेल, त्या 10 फुटावर 25 लाईन असतील, ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने. पण मग जेव्हा पुढे पाणी जात असेल त्यावेळेस त्या 12 इंचाचा जो टी आहे त्या टी वरचा हा बंद केला जाईल आणि कोणालाही पाणी म्हणाले तसं हे करतात, पाण्याचा अपव्यय होतो. आणि त्याचबरोबर एंडच्या लोकांना, आता पुंडेच्या लोकांना पाणीच मिळत नाही, त्यामुळे ते टाळण्यासाठी ते देखील करण्याचं ठरलेलं आहे. तर पुरंदर उपसा मॅक्झिमम कसा आणखी युटिलिटी वाढवता येईल, पाण्याचा वापर कसा करता येईल याच्या संदर्भातली 2-3 हेडर बनवणे. नंबर 2 तळ्याच्या तोंडापर्यंत, पाझर तलावाच्या तोंडापर्यंतची पाईपलाईनची संपूर्ण इंटिग्रेटेड पाईपलाईन बनवणे असे निर्णय घेतले. 3ही पंप, 4 पंप आहेत, त्यातले 3 पंप वर्किंग पाहिजेत तर 4 TMC. गेले 4-5 वर्ष तर एकच पंप चालू होता आणि तोही अर्धा वेळ बंद पडत असेल. हे 3ही पंप आपल्याला फुलफ्लेज चालू करून सगळ्या तालुक्यामध्ये कुठेही बोंब होणार नाही. जी तक्रार होते ना, अरे काही शेतकरी उगाच सगळं पाणी बारामतीलाच चाललंय, सगळं पाणी दौंडात चाललंय. 3ही पंप जेव्हा सुरू होतील त्यावेळी भरपूर पाणी मिळेल. फक्त एकच आहे की जसं उन्हाळा येईल तसं वरून येणारं पाणी ते देखील थोडंसं कमी होते. पुणे शहरातून जे याचं पाणी येते, तर मला तीच चर्चा झाली की 3 पंप आपण चालू करू, पण 3 पंपाला लागेल एवढं पाणी फ्लो येईल की नाही सांगता येत नाही. पण निदान 3च्या ऐवजी 2 चालतील. पुढचे 6 महिने जून एंडपर्यंत बारकाईने पुरंदर उपसा परफेक्ट चालवून शेतकऱ्यांचं उत्पन्न आलं पाहिजे अशा पद्धतीची बारकाईने व्यूहरचना सगळी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला पुरंदर उपसाच्या बाबतीत शेतकऱ्यांची पूर्ण काळजी, परवा मी पंपावर मिटिंग देखील घेतली आणि या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे देखील सांगितल्या आणि त्याप्रमाणे ताबडतोब शासनाने ऍक्ट होण्यासाठी लेखी पत्र काल मी सर्वांना भेटून दिली. बापू, सासवड नगरपालिकेची ड्रेनेज लाईनची बंद पडली, ठेकेदार पळून गेलाय, त्याच्या कामाचा DSR डबल वाढलाय, 50% खर्च आला, तो सुद्धा वादात सापडलाय, काम चांगलं झालं नाही. त्याच्यावर सेपरेट थर्ड पार्टी एजन्सी लावून किती काम झालंय, त्याची किंमत किती आहे, किती काम बाकी आहे असं तोंडी म्हणून फायदा नाही. एक थर्ड पार्टी, मी शिवांना ऑलरेडी बोललेलं आहे की थर्ड पार्टी लावा चौकशीचा आणि त्यांनी असेस करून द्यायचं 10 दिवसामध्ये की टोटल जे काम आहे त्यातलं किती टक्के काम झालंय, किती टक्के काम बाकी आहे, किती टक्के काम रिपेअर करणं गरजेचं आहे आणि किती टक्के कामाचे किती पैसे झालेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे दिले. हे जोपर्यंत थर्ड पार्टी
ऍसेस करून देत नाही. सासवडचे सीओ जे बोलतील त्याला मानणार नाहीये. त्यामुळे टाटा एजन्सी वगैरे कुठच्या ना कुठच्या चांगल्या एजन्सीला देऊन ऍसेस करून घेणे. परत पैसे कमी नाही पडले पाहिजे. एकदा परत ऍसेस करून किंवा आपल्याला 30 कोटी अजून लागतात तर शासनाला बोलून ते घेता येते. योजना करणे, कोणी काय केलं, कोणी भ्रष्टाचार केला ह्या भानगडीत मी वेळ घालवणार नाही. आपलं काम कसं होईल आणि लोकांना रिलीफ कसं होईल या बाबतीतलं निश्चितपणे ड्रेनेज झाल्याशिवाय तुम्ही जर रस्त्याला फंड आणलेला आहे तर रस्तेच होऊ शकत नाही ना. म्हणून ते सायमल्टेनियस काम चालेल. मी परवा जे सांगितलं ते खरं आहे की 156 कोटीचा पूर्ण आराखडा मी करून घेतले. जोपर्यंत राज्य शासनाने आणि केंद्र शासनातून पैसे येणार नाही, पाणीपट्टी सुद्धा भरू शकत नाही आपल्या मिळकत करावं. 6 कोटी पाणीपट्टी लागते, म्हणजे सगळा खर्च येतोय आणि पाण्याचं आपल्याला बिल येत आहे 1,80 लाख. लाईटचं बिल लाईटचं बिल येत आहे 6 कोटी आणि पाणीपट्टी येते 1,80 लाख. उत्पन्न कमी आहे, पगारावर पैसे जात आहेत. त्यामुळे ह्या नगरपालिकेमध्ये 30-40 वर्ष झाली. जेजुरीची तीच अवस्था आणि सासवडची नेते लोकल लेवलचे होते. बाहेरून पैसे त्यांना कोणाला आणता आले नाही आणि आहे त्याच्यात मग आपला खेळखंडोबा चालत राहिला. म्हणून 100 वर्षापूर्वीच्या दोन्ही नगरपालिका सडत राहिलेल्या. म्हणून मी टार्गेट केलं आता की ह्या नगरपालिका उद्या नवीन पुणे महानगरपालिकेतल्या ह्या छोट्या नगरपालिका विसर्जित सुद्धा होतील करायचे. पण तोपर्यंत त्यांचं काम एकदम चांगलं करून टार्गेटच ठेवलं की दोन्ही नगरपालिका चकाचक करणे. जेजुरीचा प्रश्न वेगळा आहे. जेजुरीला हद्दवाढ जर झाली नाही काय म्हणजे मूर्खपणा आहे. जोपर्यंत तुमची हद्दवाढ होत नाही तुम्ही आहे त्या गावठाणात काय करू शकणार. आज बेसिक सुविधा सुद्धा जेजुरीमध्ये नाही. अख्ख्या महाराष्ट्रातून देवदर्शनाला तरुण नवरा नवरी येते. जिथे भंडारा येईल तिथेच त्याला हात जोडावे लागतात लग्नाला जायला. सार्वजनिक सुविधा नाही. दुर्दैव आहे. कोणा टीका करणे नाही, परंतु पूर्ण महाराष्ट्रामधून येणाऱ्या लोकांना पुरंदर विधानसभेला शोभत नाही, विजय शिवतरणे शोभत नाही. आणि दोन्ही शहरांमध्ये नवरोत्थान योजना असतील, अनेक योजना असतील, त्यांच्या माध्यमातून पुढच्या 2-3 महिन्यामध्ये सगळ्या योजना मंजूर. सासवडला सार्वजनिक संडास मोटाऱ्या लागण्यासाठी काही नाही. काही ठिकाणी केलंय त्याला पाणी नाही बोललंय. पाण्याचे पाडायला निघालं ते करू आपण, ते आता प्लॅनिंग करू. धन्यवाद.